हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी 3 कांदे घेतलेत बारीक चिरून, कोथिंबीर घेतली भरपूर सारी कट करून आणि सफेद तीळ घेतलेत. इथे बघा मी एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडं बेसन पीठ टाकून घेते. अर्ध्या वाटीला पण कमी आहे हे बेसन पीठ. त्याचबरोबर ज्वारीचे 1 वाटी फुल भरून पीठ टाकून घेते. बघा तर मी अजून थोडी 1 वाटी परत घेतली. म्हणजे ज्वारीचे 2 वाट्या आणि बेसन पीठ थोडं थोडं म्हणजे 4 चमचे ठीक आहे. ते एवढं पीठ मी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता ह्या पिठामध्ये सफेद तीळ आहेत, सफेद तीळ ते टाकून घ्यायचेत आपल्याला. त्याचबरोबर मी वाटीभर कोथिंबीर कट करून घेतलेली. कोथिंबीर भरपूर टाका, खूप छान ही रेसिपी होती. त्याच्यानंतर आपल्याला इथे 3 कांदे मी बारीक कट करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकून घेते. बघा आणि थोडासा ओवा घेतलाय मी, हातावर चांगला क्रश करायचा आपल्याला आणि तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. ओव्याने खूप छान टेस्ट येते आणि पोटाला पण ओवा चांगला होतो, पचायला पण आपल्याला. अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली बघा. त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकले. त्याचबरोबर मी अद्रक लसणाची पेस्ट बनवली होती ती ह्याच्यामध्ये मी टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं कोथिंबीर हे वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. तुम्हाला कळालंच असेल मैत्रिणींनो मी काय रेसिपी बनवते ते. पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. व्हिडिओ माझा संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय करते ते. बघा चवीनुसार मी मीठ टाकून घेतले. आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी मी हे करून मी घालून ह्याच्यामध्ये ओतलंय. आता हे आपल्याला मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. मी ह्याच्यामध्ये भाज्या कोणत्या टाकल्या नाहीयेत बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे. थोडंसं चमचाभर मी तेल टाकून घेतले. तेल टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे गोळा बनवून घ्यायचा. ह्याचा गोळा बनवायच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये एक जिन्नस टाकायची बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान ही रेसिपी आहे, नक्कीच करून बघा. आणि मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकतो मैत्रिणींनो आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. आणि ही माझी सकाळची डाळ थोडी उरली होती
ती डाळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि सर्व परत एकदा छान मळून घेते बघा हे गोळा। भाज्या मी कोणत्याच कट करून ह्याच्यामध्ये टाकल्या नाही। छान गोळा बनवून घ्यायचा आपल्याला बघा। तुम्ही पण अशी डाळ जर उरली असेल तर ह्याच्यामध्ये टाकून बनवू शकता। आपल्याला ह्याचे धपाटे बनवायचे। सकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत किंवा चटणी सोबत दह्यासोबत तुम्ही ही रेसिपी छान खाऊ शकता आणि खूप टेस्टी होतात मैत्रिणींनो, नक्कीच करून बघा। तर बघा इथे मी एक रुमाल घेतलाय आणि रुमाल स्वच्छ असं ओला करून घेतलाय छान। तर आपल्याला ह्याच्यावर धपाटा करून घ्यायचाय। तर आपण चपातीला जसा उंडा करतो त्याचप्रमाणे आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे। पाहू शकता एवढी साईज उंड्याची चपातीचा आपण जी चपाती बनवतो तेवढाच उंडा घ्यायचा आहे आणि छान ह्याच्यावर असं बोटाच्या सहाय्याने आपल्याला थापून घ्यायचंय बघा। खूपच झटपट होती मैत्रिणींनो, टाइम बिलकुल लागत नाही। नक्कीच ट्राय करा, खूप सगळ्यांना आवडेल घरातल्यांना। आणि धपाट्याचं पीठ आपल्याला घट्ट नाही मळायचं, सैलसरच ठेवायचे। सैलसर ठेवलं ना आपला धपाटा कसा आपण बोटाच्या साहाय्याने जसं आपण हे करतो ना तो छान असा मोठा पण होतो चांगला असा। पाहू शकता इथे तवा गरम झालेला आहे आपला। तर तव्याला आपण साईडने सगळीकडून तेल लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो धपाटा तव्यावर टाकून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीने किती छान झालाय बघा। तर ह्याच्यावर आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचे आणि झाकण खुलून आपण परत बघायचे। थोडंसं वरून तेल लावायचंय आपल्याला धपाट्याला आणि धपाटा आपला पलटी करून घ्यायचंय बघा। पाहू शकता मैत्रिणींनो किती छान दिसतोय आणि मऊसूत होतात छान ज्वारीचे। मी जास्त पीठ पण नाही टाकलेले, कोणते पीठ, फक्त ज्वारी आणि डाळीचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे। त्याच्यापासून हे खूप छान पराठे होतात। तर झालेला आहे आपला हे पराठा बघा, छान भाजलाय। ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पराठा तव्यावर टाकून घ्यायचंय। पहिले थोडंसं तेल सगळीकडून पसरून लावायचंय आपल्याला तव्याला। त्याच्यानंतर धपाटा आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचंय आणि झाकण ठेवायचंय त्याच्यावर परत 2 मिनिटांनी परत झाकण काढून आपल्याला चेक करायचंय बघा खालची साईड आपली छान भाजली आहे का। तर आपण परत थोडंसं तेल वरून टाकायचंय आणि धपाटा आपल्या पलटी करून घ्यायचंय। पाहू शकता मैत्रिणींनो किती छान भाजलाय बघा खालची साईड आपली। तर परत 2 मिनिटं झाकण ठेवायचे आपल्याला
पाहू शकता ह्यो पण धपाटा आपला मस्त भाजलाय बघा। तर आता हे काढून घेऊया आपण। ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पराठा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं तेल लावून घ्यायचंय परत। अशाच पद्धतीने मैत्रिणींनो सगळे धपाटे आपण बनवून घेऊया। ह्याच्यावर परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय बघा, थोडंसं तेल लावून। पाहू शकता मैत्रिणींनो खालची बाजू छान भाजली आहे बघा। दोन्ही साइड आपल्याला छान भाजून घ्यायच्यात। तर आपले हे तिन्ही पराठे छान झालेत बघा। ह्याच पद्धतीने आपण दुसरे पण पराठे आपल्याला करून घ्यायचेत अशाच पद्धतीने। तर मैत्रिणींनो धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा किती मऊसूत झालेत। हे पराठे तुम्ही दह्यासोबत चटणी सोबत खाऊ शकता किंवा चहा संग पण नाश्त्याला खाऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय।